वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे कोऑपरेशन म्हणजेच सहकार. 53 हा या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 5 मार्च 2024 या दिवशी झालेली ही बोर्ड परीक्षा. ही प्रश्नपत्रिका सोडवायला 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेला 4 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. ही प्रश्नपत्रिका जी आहे ती इयत्ता 12वी कॉमर्स आणि आर्ट्स या दोन्ही शाखांना आहे. आपण आता या प्रश्नपत्रिकेची उत्तरं कशी लिहायची ते पाहणार आहोत. चला तर पाहूया. नमुना प्रश्नपत्रिका म्हणजेच मॉडेल ॲन्सरनुसार. हे मॉडेल ॲन्सर कॉन्फिडेन्शियल असतं म्हणजे गोपनीय असतं. शिक्षकांनी पेपर कसे तपासावेत त्याच्यासाठी शिक्षकांना दिलेलं असतं. पण हे मॉडेल ॲन्सर तुम्हाला जर माहिती झालं तर तुम्हाला उत्तर लेखनाला खूप सोयीचं जाईल. म्हणून हे मॉडेल ॲन्सर आणि स्कीम ऑफ मार्किंग म्हणजे गुणदान कसं करायचं ते पण आता पाहूया. या मॉडेल ॲन्सरनुसारच आपण उत्तरे कशी लिहायची ते आपण पाहूया. आता इथे या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी प्रश्न क्रमांक 2 आणि 4 सोडवणार आहे आणि पुढच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये 5 ते 8 प्रश्न घेणार आहेत. मग इथे तुम्हाला पहिला प्रश्न दिसत नाही आहे तर पहिल्या प्रश्नाचं व्हिडिओ लेक्चर मी या चॅनलवर यापूर्वीच पोस्ट केलेलं आहे. ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. प्रश्नपत्रिकेत तुमच्यासाठी सूचना दिलेल्या असतात, वाचायच्या आणि फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2 उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. 3 डावीकडील अंक प्रश्न क्रमांक दर्शवतात. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्व विषयांना वापरायची. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे 1 ते 8 प्रश्न जे आहेत नवीन पानावर घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. चला तर आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये 2, 3 आणि 4था प्रश्न सोडवणार आहोत. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये उरलेले 5 ते 8 प्रश्न सोडवू आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे. पहिला प्रश्न या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 4 स्पष्ट करायच्या. 6 दिलेल्या आहेत आणि 8 गुण आणि 4 संकल्पना सोडवायच्या म्हणजे 1 संकल्पना सोडवायला 2 गुण. 1 इतिवृत्त, 2 जागतिक अर्थव्यवस्था, 3 सहयोगी सभासद, 4 सहकार शिक्षण, 5 अमर्यादित जबाबदारी आणि 6 निर्णायक मत. या 6 पैकी कोणतेही 4 सोडवायचे. पण इथे आपण सर्व सोडवूया. इथे हे मॉडेल ॲन्सरमध्ये उत्तर काय लिहायचं ते मार्गदर्शन दिलं आहे. प्रश्न 2, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 सोडवायच्या. 8 गुण आहेत. आणि इथे सूचना दिल्या आहेत. प्रत्येक उपप्रश्नास 2 गुण आहेत. किमान 2 मुद्दे अपेक्षित म्हणजे 2 मुद्दे असले तर 2 गुण मिळतील. एका मुद्द्याला 1 गुण. आणि महत्त्वाची सूचना, स्पष्टीकरण लिहायचं आहे. त्याचं स्पष्टीकरण आवश्यक आहे. आता पहिली टीप आहे इतिवृत्त. त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आले पाहिजे ते पाहूया. सभेत झालेले कामकाज, संमत झालेले ठराव व घेण्यात आलेले निर्णय यांची अधिकृत लेखी नोंद सभा संपल्यानंतर सचिवाकडून 30 दिवसाच्या आत नोंद करणे बंधनकारक. 2 जागतिक अर्थव्यवस्था, जगातील सर्व देशांमधील अर्थव्यवस्थांच्या सामिलीकरणातून अस्तित्वात आलेली अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेवर अनुकूल व प्रतिकूल परिणाम. 3 सहयोगी सभासद, जो व्यक्ती क्रियाशील सभासदाबरोबर संयुक्तरित्या भाग खरेदी करते ती. भाग प्रमाणपत्रावर क्रमांक 2 किंवा त्यापुढील क्रमांकावर नाव. क्रियाशील सभासदाच्या गैरहजेरीत अधिकार प्राप्त. क्रमांक 4 सहकार शिक्षण, सहकाराची तत्त्वे, पद्धती व उद्देश याचे ज्ञान देणे म्हणजे सहकार शिक्षण होय. सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्यात सहकारावरील निष्ठा वाढीस लावण्याची प्रक्रिया. 5 अमर्यादित जबाबदारी, सहकारी संस्थेच्या कर्जाची व देणी परतफेडीची जबाबदारी वैयक्तिकरित्या सभासदांची असते. सध्याच्या काळात सहकारी संस्था अमर्यादित जबाबदारीचे तत्त्व स्वीकारत नाहीत. 6 निर्णायक मत, जेव्हा सभेत प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडतात त्यावेळी अध्यक्षाला जे अतिरिक्त मत देण्याचा अधिकार असतो ते मत. अध्यक्षाचा विशेष अधिकार. यावर आधारित आपण आता याचे उत्तर कसं लिहायचं ते पाहूया. पहिली टीप किंवा संकल्पना आहे इतिवृत्त.
उत्तर सभेत झालेले कामकाज, संपत झालेले ठराव व घेण्यात आलेले निर्णय यांची अधिकृत लेखी नोंद म्हणजे सभेचे इतिवृत्त होय. इतिवृत्त हे सभेत झालेल्या कामाचा व घेतलेल्या निर्णयांचा लेखी पुरावा असतो. एवढं लिहिलं की तुम्हाला 2 गुण मिळतील. क्रमांक 2, जागतिक अर्थव्यवस्था. उत्तर 1. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात वाहतूक व दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगाच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतून जागतिक अर्थव्यवस्था उदयास आली. 2. त्या अंतर्गत वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा अनिर्बंध किंवा मुक्त संचार होऊ लागला आहे. 3. भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेली आहे. तिसरी टिपा आहे सहयोगी सभासद. ज्या व्यक्तीने सभासदाबरोबर क्रियाशील संयुक्तपणे सहकारी संस्थेच्या भागांची खरेदी केलेली असते त्यास सहयोगी सभासद म्हणतात. सहयोगी सभासद क्रियाशील सभासदाबरोबरच प्रवेश शुल्क भरतो आणि संयुक्तरित्या भाग धारण करतो. सहयोगी सभासदाने संयुक्तपणे भाग खरेदी केलेले असल्याने भाग प्रमाणपत्रावर 2ऱ्या क्रमांकावर त्याचे नाव असते. क्रियाशील सभासदाच्या अनुपस्थितीत सहयोगी सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असतो. चौथी संकल्पना आहे सहकार शिक्षण. उत्तर डॉक्टर कृष्णास्वामी यांनी असे प्रतिपादन केले आहे, सहकार शिक्षण म्हणजे सहकाराशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना सहकाराची तत्त्वे, पद्धती व उद्देश यांचे ज्ञान देणे होय. तसेच सहकारातील निष्ठा व स्वखुशीने एकत्रित काम करण्याची योग्यता किंवा कुवत इत्यादी गुणांचा विकास करणे होय. 5. अमर्यादित जबाबदारी. उत्तर सहकारी संस्थेच्या संपूर्ण कर्जाची व देणी परतफेडीची जबाबदारी संस्थेच्या सभासदांची असते. मात्र सध्याच्या काळात सहकारी संस्था अमर्याद जबाबदारीचे तत्त्व स्वीकारत नाहीत. क्रमांक 6, निर्णायक मत. सहकारी संस्थेच्या सभेचा अध्यक्ष म्हणून काम पाहताना संस्थेच्या अध्यक्षाला अपवादात्मक परिस्थितीत निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. निर्णायक मत हे जास्तीचे किंवा अतिरिक्त मत आहे जे अध्यक्ष आपल्या अधिकारात विशेष मत म्हणून वापर करू शकतात. जेव्हा सभेत प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडतात त्यावेळी संस्थेच्या व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक आहे 3, खालील विधानांबाबत स्वमत लिहा. हा उपयोजनात्मक प्रश्न आहे. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 6 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. सहकारी संस्थेने अंतर्गत लेखापरीक्षण करावे. 2. नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे. 3. राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो. आपण 3ही प्रश्न सोडवूया. पण मार्गदर्शन काय दिले ते पाहूया. प्रश्न 3, खालील विधानाबाबत स्वमत लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी 6 गुण म्हणजे प्रत्येक उपप्रश्नास 3 गुण. 1. विधान समजून उत्तरलेखन करायचं आहे. 2. आशयानुसार विचार, निरीक्षण, अवांतर वाचन यावर आधारित सुसंगत मांडणी करायची. 3. तर्कशुद्ध विधानारूप विचार याप्रमाणे वरील मुद्द्यांचा विचार करून तारतम्याने एकत्रित गुणदान अपेक्षित. तुमचं स्वमत आहे ते अधिक वाचनावर लिहायचं आहे. क्रमांक 1. सहकारी संस्थेने अंतर्गत लेखापरीक्षण करावे. उत्तर या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी लिहिलेले हिशेब अचूक आहेत किंवा नाहीत हे हिशेब तपासणीद्वारा स्पष्ट होते. त्यामुळे सभासदांना संस्थेच्या वास्तव आर्थिक स्थितीची माहिती प्राप्त होते. 2. हिशेबातील चुका उघडकीस येतात आणि त्या दुरुस्त केल्या जातात. 3. संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येतात. संचालक मंडळ त्यांना रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजू शकतो. 4. अंकेक्षणामुळे सहकारी संस्थेतील कर्मचारी नैतिक दडपणाखाली राहतात. हे दडपण त्यांना अवैध कृत्य करण्यापासून परावृत्त करते. क्रमांक 2. नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे. उत्तर नागरी सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. संचालकांच्या नातेवाईकांना विनातारण अनुत्पादक कामासाठी मोठ्या प्रमाणात कर्जे दिली जातात. 2. कर्ज वसुली न करण्याचा दबाव संचालकांकडून येतो. 3. भ्रष्ट कर्मचारी किंवा अधिकारी भरमसाठ कर्जे देतात व कर्ज वसुलीसाठी विशेष प्रयत्न करीत नाहीत. 4. कर्जाची परतफेड न करण्याची प्रवृत्ती ग्राहकांमध्ये उत्तरोत्तर वाढत चालली आहे. क्रमांक 3.
राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. कारणे: 1. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था या राज्य सहकारी बँकेशी संलग्न असतात. 2. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे अतिरिक्त निधी असतो तो निधी त्या बँका राज्य सहकारी बँकेत ठेवी म्हणून जमा करतात. 3. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निधीत तूट असेल त्यांना अतिरिक्त पतपुरवठा राज्य सहकारी बँक करते. 4. राज्यातील सहकारी क्षेत्रातील अतिरिक्त निधीची राज्य सहकारी बँक नाणे बाजारात गुंतवणूक करते. 5. राज्यातील सहकारी बँकांना अतिरिक्त पतपुरवठा अल्प मुदतीसाठी हवा असेल तर नाणे बाजारातून अल्प मुदतीच्या कर्जाद्वारे तो उपलब्ध करून दिला जातो. अशा प्रकारे राज्यातील सहकारी पतपुरवठ्यात समतोल किंवा संतुलन राखण्याचे काम राज्य सहकारी बँक करते. यानंतर प्रश्न क्रमांक 4. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 4 पैकी आणि 12 गुण आहेत. एका प्रश्नाला 4 गुण. 1. चालू ठेव व बचत ठेव. 2. क्रियाशील सभासद व नाममात्र सभासद. 3. नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आणि 4. ठराव व प्रस्ताव. 4 पैकी 3 सोडवायचे आहेत. आता मार्गदर्शन काय दिलं आहे मॉडेल ॲन्सरमध्ये ते पाहूया आपण. प्रश्न 4. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 12 गुण आहेत. प्रत्येक उपप्रश्नास 4 गुण आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात किमान 4 अचूक मुद्दे अपेक्षित. 4 गुण तर 4 मुद्दे आले पाहिजेत. 1. चालू ठेव, बचत ठेव. याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आले पाहिजेत? अर्थ, खातेदार, व्यवहार, व्याजाचा दर, पासबुक, सवलती. याच्यापैकी 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण पण आलं पाहिजे. 2. क्रियाशील सभासद व नाममात्र सभासद. त्यामध्ये कोणते मुद्दे आले पाहिजेत? तर अर्थ, भाग खरेदी, भाग प्रमाणपत्रावर नाव, सभेची सूचना, मतदानाचा अधिकार, लाभांश, सहभाग. यापैकी 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण. 3. नागरी सहकारी बँक व जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक. अर्थ, उद्देश, सभासदत्व, कार्यक्षेत्र, पतपुरवठा रचनेतील स्थान, प्रमुख कार्य. 4. प्रस्ताव व ठराव. अर्थ, स्वरूप, चर्चा, बंधनकारक, बदल, साधन किंवा साध्य. यापैकी 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे आपण. आता पहिला फरक जो आहे तो आहे चालू ठेव आणि बचत ठेव. 2 भागामध्ये लिहायचं. पहिला मुद्दा घेतला आहे त्याचा अर्थ लिहायचा. व्यापारी किंवा व्यावसायिक यांना आपले आर्थिक व्यवहार सुलभ रीतीने करता यावेत आणि अन्य सुविधा प्राप्त करता याव्यात यासाठी चालू ठेव खात्यात जमा करतात. बचत ठेव म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींनी आपली बचत सुरक्षित राहावी यासाठी बचत खात्यात जमा केलेली ठेव होय. फरक लिहिताना दुसरा मुद्दा खातेदार. व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या संस्था चालू खात्याचे खातेदार असतात. सर्वसामान्य मध्यमवर्गीय पगारदार व्यक्ती या बचत खात्याचे खातेदार असतात. फरकाचा तिसरा मुद्दा आहे ठेवीचे स्वरूप. चालू ठेव खात्यात खातेदार कितीही वेळा पैसे जमा करू शकतो किंवा काढू शकतो. बचत ठेव खात्यात खातेदार एक वेळोवेळी पैसे जमा करू शकतो आणि निर्धारित वेळेत काढू शकतो. फरकाचा चौथा मुद्दा अधिकर्ष सवलत. चालू खातेदारांचा आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात असल्याने आणि खातेदार आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्यांना अधिविकर्ष सवलत दिली जाते. बचत ठेवीदारांचे आर्थिक व्यवहार मर्यादित असल्याने आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्याने त्यांना अधिविकर्ष सवलत दिली जात नाही. दुसरा फरक लिहायचा आहे क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. सभासदांच्या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या भागधारक व्यक्तीस क्रियाशील सभासद म्हणतात. सहकारी संस्था उपलब्ध करून देत असलेल्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद झालेल्या व्यक्तीस नाममात्र सभासद म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा भागधारणा. क्रियाशील सभासद संस्थेचे प्रवेश शुल्क भरतो आणि किमान भाग खरेदी करतो. नाममात्र सभासद संस्थेचे केवळ प्रवेश शुल्क भरतो आणि त्याने भागांची खरेदी केलेली नसते. फरकाचा तिसरा मुद्दा आहे भाग प्रमाणपत्रावर नाव. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर क्रियाशील सभासदाचे नाव असते. नाममात्र सभासदाने भागांची खरेदी केली नसल्याने भाग प्रमाणपत्रावर त्याचे नाव नसते. फरकाचा चौथा मुद्दा आहे मतदानाचा आणि व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार. क्रियाशील सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार असतो. तसेच निवडून आल्यास संस्थेच्या व्यवस्थापनात तो सहभागी होऊ शकतो.
नाममात्र सभासदाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार नसतो. व्यवस्थापन समितीवर निवडून येण्यास नाममात्र सभासद अपात्र असतो. तिसरा फरक आहे नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. पहिल्यांदा अर्थ लिहायचा. ज्या नागरी सहकारी पतसंस्थेचे भाग भांडवल रुपये 1 लाखापेक्षा अधिक आहे, जी बँकिंगचे सामान्य कार्य करते आणि इतर सहकारी संस्थांना सदस्यत्व देत नाही, तिला नागरी सहकारी बँक म्हणतात. ज्या बँकेच्या उद्देशात इतर सहकारी संस्थांना कर्जे देण्यासाठी निधी उभारणे या उद्देशाचा समावेश असतो, तिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र. ही बँक शहरी आणि निमशहरी क्षेत्रात कार्य करते. ही बँक जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात कार्य करते. तिसरा मुद्दा आहे फरकाचा प्रमुख कार्य. ही बँक बिगर शेती व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करते. ही बँक शेती व तत्सम व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करते. फरकाचा चौथा मुद्दा नियंत्रण. नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे आणि सहकार खात्याचे असे दुहेरी नियंत्रण असते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेचे नियंत्रण असते. चौथा फरक आहे प्रस्ताव आणि ठराव. अर्थ लिहायचा प्रथम. सभेसमोर चर्चेसाठी आणि निर्णयासाठी ठेवलेला विषय म्हणजे प्रस्ताव होय. प्रस्तावावर चर्चा करून आणि मतदानाने घेतलेला निर्णय म्हणजे ठराव होय. फरकाचा दुसरा मुद्दा स्वरूप. प्रस्ताव हा सभेसमोर विचारार्थ ठेवलेली सूचना किंवा विधान असते. ठराव हा सभेचा अंतिम निर्णय असतो. सभेत प्रस्ताव स्वीकारला जाऊ शकतो किंवा फेटाळला जाऊ शकतो. फरकाचा तिसरा मुद्दा आहे चर्चेचा अधिकार. प्रस्तावाची चर्चा करण्याचा अधिकार प्रत्येक सभासदाला असतो. ठराव संमत झाल्यानंतर त्याची चर्चा होत नाही तर त्याची कार्यवाही करण्यात येते. चौथा फरकाचा मुद्दा कोणाद्वारा. सामान्यतः व्यवस्थापन समिती सर्वसामान्य सभेसमोर प्रस्ताव सादर करते. सभासदांनाही प्रस्ताव मांडण्याचा अधिकार असतो. ठराव संमत करणे किंवा फेटाळून लावणे याचा अधिकार सर्वसामान्य सभेस असतो. अशा प्रकारे आपण दुसरा, तिसरा, चौथा प्रश्न सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 5वा, 6वा, 7वा आणि 8वा प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.